उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. पण अशी हे कुटुंब आहेत आणि आज पाहिलं ना घराकडे त्यांच्या, असं वाटतं त्यांचं घर का झालं तर धर्माच्या पाठीमागं भक्कम उभं राहिल्यामुळे त्यांची घरं झाली. अन्नदानासाठी साधू संतांना त्यांनी कधी कमी पडू दिलं नाही. वारीच्या वाटणी अगदी कधीही कमी पडू दिलं नाही अन्नदानाला, आणि म्हणून आज त्यांची एवढे मोठे मोठाली घरं. तुम्हाला आता सांगायला हरकत नाही, अण्णा बसलेले समोर. माझी पहिली वारी ज्या वेळेस निघाली, मी अण्णाला म्हणलं, अण्णा माझ्याकडे पैसे नाही, 10,000 रुपये खिशात टाकून घ्या तुम्ही. आणि अण्णांनी 10,000 रुपये खिशात टाकून आमची पहिली वारी बघा. आणि नेमकं मोजकं 7,000 शिल्लक राहिलं आणि आमचा 7,000 खर्च झाला होता. खर्च अण्णांनी केला आणि शेवटच्या दिवशी अण्णाला 7,000 दिलं. म्हणलं वारी संपली, खर्च हिशोबन ठिशोब एकच झाला, चला घरी. लक्षात आलं? म्हणजे इतक्यापासून शून्यातून या माणसांनी मला आणि परमार्थाच्या दृष्टिकोनानं साथ दिलेली आहे आणि त्यांनाही देवानं खूप मोठा आशीर्वाद या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून संसारामध्ये त्यांना काही कमी पडणार नाही असा माझाही आशीर्वाद त्यांना प्राप्त आहे. असं आहे ते. खऱ्या अर्थानं अशी गुरुसेवा करा आनंदानं. तुम्ही ज्यावेळेस 10 रुपये कमावताना त्यावेळेस 2 रुपयावरती धर्माचा अधिकार समजून ते धर्मासाठी खर्च करा. ते देव 10,000 हातांनी तुमचं परत करील. आलं लक्षामध्ये? एवढी ताकद देवाची आहे. म्हणून खऱ्या अर्थानं या कुटुंबियांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. म्हणून त्यांच्या घरामध्ये सुद्धा आता हा मुलगा आहे, मृदुंग बी वाजवतो आणि कीर्तनकार बी आहे. आता त्यांना असं तसं शेतीवाडीतून आता लई सवड होत नाही, त्याच्यामुळं ते काय लई कुठं जात नाही. परंतु त्या दोन्हीही कला त्याच्याकडं भगवान परमात्म्यानं आणि या उभयतांची सेवा पाहून, आजोबांची आजीची सेवा पाहून खऱ्या अर्थानं ती या घरामध्ये हा परमार्थाचा वारसा त्यांचा लाभलेला आहे. असं हे कुटुंब आहे आणि असंच पुढंसुद्धा या धर्माच्या कार्यावरती श्रद्धा आणि प्रेम ठेवा. चांगल्या पद्धतीनं संताची सेवा करा अशीच या ठिकाणी विनंती करतो. खऱ्या अर्थानं या घराच्या वास्तुशांत काय नाव ठेवलं तर मग ते बघ बरं, सद्गुरू कृपाधरा हां किंवा श्रीपाद निवासधरा, कोणी दोन्हीपैकी एक करा. आणि म्हणून या वास्तुशांत आज या ठिकाणी माझं कीर्तन येण्याचं तुम्ही बी ध्यान देऊन ऐकलं बरं का. ऐकलं का? काही नाही ऐकलं असं मला वाटत आहे. तर तुम्ही ध्यान देऊन ऐकलं, तुमचे अंतःकरणापासून आभार. खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्यांनी गायनाला साथ दिली ते विवेकानंद महाराज असतील, जीवगालेभाऊ असतील आणि आज आवर्जून उपस्थिती म्हणजे गौरव महाराजसुद्धा आमच्या कीर्तनाला उपस्थित आहेत. आमच्याकडे नसतात ते सध्या, हां त्यांची ड्युटी कुंकडं लागते, आमच्याकडे जाणे. तर इकडं बी या सगळ्या आमच्या मीराबाई, मुक्ताबाई, आनंदगड वारकरी शिक्षण संस्थेच्या सर्व विद्यार्थिनी त्यांचे आभार मानतो. विनय सांभाळला ते आमचे बाणबाबा, त्यांचे आभार मानतो. बरोबर ना? हां. आणि ज्यांनी हार्मोनियम वाजवलं ते आदिनाथ बुवा इंदलकर, हां त्यांनी बी रायगड बांधला आहे त्यांच्या पूर्वजांनी, असं आहे ते. आणि आज माझ्या पीठी वाजवायला आहेत त्यांचे वंशज, म्हणजे सोपं काम नाही. त्यांनी इंदलकरांनी, हिरोजी इंदलकर, त्यांनी रायगड बांधला होता आणि त्यांच्याच वंशातलं ही पोरगा आहे बघा. आणि पेटी वाजवते सुंदर, त्यांचे आभार. कुतवळबांनी आमचा कॅमेऱ्यात फोटो काढलेला आहे, त्यांचे आभार. त्याचबरोबर ज्यांनी इथं सिस्टम दिली चांगल्या पद्धतीची, त्यांचे आभार अभंगबाचं. त्याचबरोबर आमचे मृदुंगमणी हा हे ते आमचे मार्गदर्शक आहेत. हा संन्यासी माणसाचा साधा अधिकार नसतो प्रताप महाराज, हो ते संन्यासी बॉय येते. तर प्रवीण महाराज त्यांचे आभार. त्याचबरोबर या कीर्तनाला प्रमुख उपस्थितीमध्ये आमचे मित्र हरिभक्तीपरायण प्रताप महाराज चव्हाण असतील, बाळासाहेब कुंजीर असतील, सुरेशबा चव्हाण असतील, त्याचबरोबर पोपटाप्पा असतील, त्याचबरोबर आमचे गास होते बघा मला, नाही ही कोंडे बाबा, ठोंबरे महाराज, बेंद्रे अण्णा, येताळ महाराज, अजून काय ते इनेवाले गुंजाळ महाराज, त्याचबरोबर आहेत सगळं सर्वांचा. तुम्ही काय वाईट वाटून घेऊ नका. बांडबांचं बी गुरुजी सगळे माझे
मित्रमंडळी आहेत, सगळ्यांचं अंतःकरणापासून नाव जरी नाही घेतलं तरी सुद्धा काही वाईट वाटून घेऊ नका. जे मी सांगितलं एवढं डोक्यात ठेवा. शितुळे नाना सुद्धा पळो मागून आला भरताभाऊनी फोन केल्यावर, त्याचे आभार मानूया. त्याचबरोबर कोण राहिलं का आता आणखीन नाही कोण राहिलं. इकडं महिला मंडळीमध्ये सगळे आमच्या आया मावश्या काक्या माम्या काय असतील त्या सगळ्यांचं अंतःकरणापासून आभार मानूया. नाही राहिले कोणी. आणि झालेली सेवा भगवान पांडुरंगाच्या चरणी, संत श्रीपाद बाबांच्या चरणी, रामदास बाबांच्या चरणी समर्पित करू. आणि शेवट तुका म्हणे त्रिविध तप, तुका म्हणे त्रिविध तप, तुका त्रिविध तप, तुका
देवगाले बुवांनी बी चांगली चाल म्हणली त्याच्याबद्दल त्यांचे आभार. तिकडं दुसरे बेंद्रे कुटुंबियातील महाराज होत आहेत, आता हळूहळू शिकतायत आहे की नाही. तर ते ओंकार महाराज बेंद्रे त्यांचे आभार. तिकडं तुझा टाळ काय घरी ठेवून आला का काय, तू तर ती वस्तारा इसरून आल्यावर झालं काम. असो करणबनचे आभार. आणि झालेली सेवा पुन्हा एकदा पांडुरंगाच्या चरणी समर्पित, अरण्येश्वर महाराजांच्या चरणी समर्पित, श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली हरी विठ्ठल महाराज